विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक आसिंधु सिंधु पर्यंत यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभू शैव सावय हिंदू इति स्मृता अशी हिंदू धर्माची व्याख्या करणार देशाच्या स्वातंत्र्यासाठी शत्रूस मारिता मरे करून दे जर यशस्वी झालो तर माझ्या मातृभूमीला स्वराज्याचा अभिषेक झाले आणि हरलो तर माझ्या रक्ताचा अभिषेक मातृभूमीच्या चरणावर झाले असे स्फूर्तिदायक हृदयस्पर्शी आणि मातृभूमीबाबत नितांत आदर व्यक्त करणारे शब्द व्यक्त सशस्त्र क्रांतीचे बीज पेरणारे क्रांतिकारकांची खाण निर्माण करणारे क्रांतिकारक विज्ञानाशिवाय माणसाचा विकास अधुरा आहे असे म्हणणारे विज्ञाननिष्ठ क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरणी मी अभिनव लाहाटीकर आपल्या सर्वांच्या प्रचंड टाळ्यांच्या गजरात नमन करतो. क्रांतिकारक नारायणराव यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या समोर बसलेले आपण सर्व सन्माननीय आपणा सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. मित्रांनो, 1948 च्या सार्वजनिक भाषणात सरदार वल्लभभाई पटेल सावरकरांबद्दल म्हणतात की सावरकरांनी आपल्या विचाराने हिंदू समाजाला संघटित होण्याचं महत्त्व पटवून दिलं. तर हा धागा पुढे पकडून बाळासाहेब ठाकरे असं म्हणतात की सावरकर हे हिंदुत्वाचे खरे जनक होते. त्यांचा प्रत्येक विचार हा राष्ट्राच्या भल्यासाठी होता. तर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी 2007 मध्ये आपल्या लोकसभेच्या भाषणात म्हणतात की स्वातंत्र्यवीर सावरकर हे राष्ट्रभक्तीचे तेजस्वी प्रतीक होते. सदर हो स्वातंत्र्य संग्रामातील एक प्रखर तेजस्वी आणि धगधगती ज्वाला म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. या ज्वालेने अनेक क्रांतिकारकांना तेज व ऊर्जा दिली. मित्रांनो, चाफेकर बंधूंना जेव्हा फाशी झाली तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वय होते फक्त 14 वर्ष. फाशी चाफेकर बंधूंना झाली पण झोप मात्र सावरकरांची उडाली. रात्री झोपेतून उठून वीर सावरकर भगवती देवी समोर जाऊन बसले. डोळे रक्ताने लाल झाले, डोळ्यातून अश्रू वाहू लागले. इंग्रजांची चीड असल्यामुळे रक्त सळसळत होते आणि त्या आवेशामध्ये वीर सावरकरांनी भगवती देवी समोर प्रतिज्ञा केली, माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी शस्त्रयुद्धात शत्रूस मारीत चाफेकर बंधूंसारखा मरेल किंवा शिवाजी महाराजांसारखा यशस्वी होऊन माझ्या मातृभूमीला स्वराज्याचा अभिषेक झाला. आणि सज्जन हो, 1909 मध्ये लंडन मध्ये मदनलाल धिंगरा या तरुण क्रांतिकारकाने कर्तन वाहिनीची गोळी झाडून हत्या केली. मदनलाल धिंगराच्या या पराक्रमी कृत्यामागे स्वतंत्रवीर सावरकरांचा हात आहे. या कारणामुळे इंग्रज शिपाई तात्यारावांना अटक करून मारिया नावाच्या बोटीतून भारताकडे घेऊन येत असताना जेव्हा बोट फ्रान्सच्या समुद्र किनाऱ्यावर उभी होती तेव्हा तात्यारावांनी बोटीतनं समुद्रात उडी मारली. पोहत फ्रान्सचा किनारा गाठला. दुसऱ्या राष्ट्राच्या हद्दीत गेल्यानंतर इंग्रजांचे पोलीस आपल्याला पकडू शकत नाहीत हा कायद्याचा शिरस्ता सावरकरांना माहित होता. पण फ्रान्सच्या लाचखोर शिपायांनी तात्यारावांना इंग्रज पोलिसांच्या स्वाधीन केलं आणि जेव्हा इंग्रज शिपाई पुन्हा तात्यारावांना मारिया बोटेकडे घेऊन जात होते तेव्हा तात्यारावांचा छळ सुरू केला, शिवीगाळ सुरू केली आणि शांत बसलेला महाराष्ट्राचा नरसिंहाकडे आणला. अरे लक्षात ठेवा, आम्ही घराच्या बाहेर पडलोय ते तळहातावर शिरी घेऊनच. मी माझी बॉम्बमुळे शिकणारा माणूस, मी माझ्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून मोकळा झालोय. माझ्या घराला आग लागलीये. पण तुम्हाला जर तुमच्या बायका पुरांसह जगण्याची इच्छा असेल तर माझ्या अंगाला हात लावू नका. आता माझ्या हातापायात शिळे आहेत म्हणून मला तुमच्या सर्वांशी लढता येणार नाही. पण अशा ही परिस्थिती जर वेळ आली एखाद्याचा तरी मोठा पाडल्याशिवाय राहणार नाही तेव्हा तुम्ही स्वतःला सांगा. तर सावरकरांचे उद्गार ऐकतात. कोण काही शिपाई सावरकरांना बोलण्याचं धाडस करेल, छळ करण्याचं दूरच हे निर्वाणीचे उद्गार ऐकतात पहारीकरांच्या तोंडाला दुरूप बसतात. मित्रांनो, हिंदुस्थानात येतात मुंबई येथे विशेष न्यायालय निर्माण करून तात्यारावांवरचा खटला चालवण्यात आला. नाशिकच्या दुसऱ्या खटल्याचे कामकाज सुरू होते. एकच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल विरोधात दिला आणि तात्यारावांना 2 जन्मठेपेची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. सुरुवातीला डोंगरीच्या तुरुंगात, नंतर भायखळ्याच्या कारागृहात आणि भायखळ्याच्या कारागृहात तात्यारावांची रवानगी अंदमानचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या ठाणे कारागृहात करण्यात आली.
आणि 4 जुलै 1911 वीर सावरकर अंदमानच्या काळकोठडीत बंदिस्त झाले. सावरकरांच्या गळ्यातला 50 वर्षांचा कैदेचा बिल्ला पाहून येथील जेलर डेव्हिड बाल पुस्तिकपणे जखमी हसत म्हणाला, ओ माय गॉड, 50 वर्षांची शिक्षा. पण आमचं दैव ब्रिटिश सरकार तुम्हाला 50 वर्षांनी नक्की सोडेल. तात्यारावांना भिजवण्यासाठी काढलेले उत्तर ऐकून तात्याराव विलक्षणावेशात गरजले, अरे तुमचं ब्रिटिश सरकार अजून 50 वर्ष आमच्या हिंदुस्थानात टिकेल काय? अरे आम्ही भारतीय, आम्ही वारसदार या मातृभूमीचे, आमची काळजी करू नका. पण ब्रिटिश सरकार गेल्यावर तुमचं काय होईल ना, याचा नक्की विचार करा. सावरकरांनी विचारलेला हा खणखणीत सवाल नुसता सवाल नव्हता, तर तात्यारावांनी केलेली ती भविष्यवाणी. आणि शेवटी सावरकरांच्या शिक्षेला सुरुवात झाली आणि सुरू झाला नवीन क्षण. त्यांचा तो 10 वर्षाचा कारावास म्हणजे अमानुष प्रचंड कष्ट. अंदमानच्या कैदेत त्यांना अक्षरशः एवढ्या प्राणांना तोंड द्यावे लागत होते. नारळाच्या शेंड्या काढून त्या फुटायच्या. काय होत असेल हाताचे. कष्टकरी माणसालाही कठीण असणारं काम, आणि हे काम एक उच्च विद्याविभूषित बॅरिस्टर असणारे वीर सावरकर करत. हाताला पुढे यायची हात रक्तबंबाळ व्हायचा. नारळाच्या कट्ट्या फुटता कधी एखाद्या मोहरीचा घाव पडदिशी पोटाच्या नखावर बसायचा. अंगातून यातनांचा कल्लोळ उठायचा. खाण्याच्या बैलाप्रमाणे रोज 10 तास घड्याभोवती फिरून फिरून हाताची काळे व्हायचे. काम संपल्यावर सरळ उभा पण राहता यायचं नाही. आणि काम संपल्यावर खायला काय, 2 पोळ्या, कधी कच्च्या कधी करपलेल्या. एक वाटी आपली, त्यातही कधी किडे, कधी आळ्या, कधी रोपेलचा वास यायचा. वेळेशिवाय एक घूट पाणीही नाही. आणि नैसर्गिक विधी सुद्धा ठरलेल्या वेळेतच. अरे ज्या बुद्धीच्या बळावर राष्ट्र घडवायचं होतं ना, ती बुद्धी बैलाचं काम करत होती. सजगभू सावरकर कुटुंबियांनी काय काय हाल अपेष्टा सोसल्या असतील ना, या विचारानं म्हणून उद्विग्न होतं. सावरकरांचे मोठे बंधू क्रांतिकारक बाबाराव हेही अंदमानच्या सिरुला जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. आधीच दम्याच्या आधाराने त्रस्त. बैलांच्या घाण्याला झोपलं जातं तो घाणा त्यांच्याही नशिबी. सावरकरांचे लहान बंधू क्रांतिकारक नारायणराव यांच्यावर लॉर्ड मिंटोवरील हल्ल्यामागे त्यांचा हात असल्या कारणानं तेही तुरुंगात गेले. तिन्ही भाऊ तुरुंगात, बायका मुलं रस्त्यावर. हा केवढा मोठा देशासाठी केलेला त्याग, या मरणपाय यातना का का त्यांच्या नशिबी आल्या? क्रांतिकारक बाबारावांनी स्वतःच्या कुटुंबासाठी गोगोळ घोळणा केला होता की क्रांतिकारक नारायणरावांनी स्वतःच्या हितासाठी चारा घोळणा केला होता की आदर्श घोळणा केला होता की सावरकरांनी राजमहल बांधण्यासाठी कुठे गद्दारी करून 50 रुपये घेतले होते? नाही ना, असं काही घडलं नव्हतं. मग का सहन केला हा सावरकर सावरकरांनी? आपल्या पत्नीसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या भावासाठी? नाही हो, ते बॅरिस्टर होते. परदेशात शिक्षण झालेलं होतं. इंग्रजांपुढे झुकले असते, वाकले असते, नमले असते तर ऐश्वर्यात जगले असते. एखादा मोठा राजवाडा बांधून सुखा समाधानाने राजाचा संसार करता आला असता त्यांना. हम दो हमारे दो, भाग में जाए देश की स्वतंत्रता, अपना काम बनता, भाग में जाए जनता, असंही म्हणता आलं असतं. मग का सहन केला सावरकरांनी हा त्रास, हा सारा वनवास? फक्त देशासाठी, फक्त भारत मातेला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी. केवढे हे अपाट कार्य, ताकद, बुद्धिमत्ता, अद्वितीय त्याग आणि धैर्य. आणि या सर्वांसाठी वीर सावरकरांचं वय काय म्हणाल तर अवघे 23 वर्ष. सुखासीन स्वप्नांची मलमल विण्याच्या तरुण वयातच देशाच्या स्वातंत्र्याची महामंत्र बोलण्यात त्यांची उभे आयुष्य होते. तर मग 1920 मध्ये करारपत्रावर सही करून त्यांचा अर्ज पाठवून आपली सुटका करून घेण्याची संधी राजपत्नीला मिळाली. आणि या संधीचं सोनं करण्याचा विचार वीर सावरकरांनी केला. ते आपल्या सोबत असलेल्या राजकीय कैदींना समजावून सांगत की अंदमानच्या बेटावर कैदेत राहून आपण देशाचं काहीच चाललं जे मुक्त होऊन हिंदुस्थानात जाऊन साधता येईल. आणि अशा प्रसंगी वीर सावरकर, शिवाजी महाराज अफजल खान, शिवाजी महाराज मिर्झा राजे जैसे, चंपोनंतरच्या भलाईनातील गुरु गोविंद सिंग अशी अनेक उदाहरणं सर्वांच्या मनावर ठसवीत होते. हे राजनीतीचे धोरण आहे. शहाजी राजांना आदिलशाहच्या कैदेतून सोडवण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुघल बादशाहच्या सर्व अटी शर्ती मान्य करून आपल्या महाराज साहेबांना आदिलशाहच्या कैदेतून सोडवलं. पण शहाजी राजांना आदिलशाहच्या कैदेतून सोडवल्यानंतर पुन्हा त्या सर्व अटी शर्ती मान्य केल्या नाही ना.
त्याचप्रमाणे केलं सावरकरांनी. केलं प्रकारेनं शत्रूच्या तावडीतून निसटणं, त्यालाच राजकीय मुक्तदेगिरी म्हणतात. राजकीय गरजेनुसार वेगवेगळे डावपेच जातात. त्यानुसार खऱ्या खोट्या सह्या करणे, बातम्या पसरवणे, माघार घेणे, याला आपण कूटनीती, कृष्णनीती, चाणक्य नीती, गणिनी कावा किंवा इंग्रजांच्या षडयंत्राविरुद्ध स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेले राजतंत्र म्हणू शकतो. जरा छत्रपती शिवाजी महाराज, चाणक्य, श्रीकृष्ण बरोबर कळाले नाही, त्यांना त्यांची नीती